दरम्यान दूध आणि पनीरसह वेगवेगळ्या पदार्थातल्या भेसळीनंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवलाय. आम्ही सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत काम करत आहोत असं सांगत आता एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाचा मुद्दा हाती घेतलाय. खाद्य तेलाबाबत जे स्टँडर्ड आहेत त्याची तपासणी आता केली जाईल अशी माहिती मुंढेंनी दिली आहे. तसंच खाद्य तेलामध्ये स्टँडर्ड तपासणीनंतर भेसळ आणि इतर प्रकारच्या काही गोष्टी सापडल्यात असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांपासून आजन्म शिक्षेची तरतूद असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. त्यासोबतच भेसळ केल्यास 10 लाखांपर्यंत दंड तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाखांपर्यंत दंड असल्याचं सुद्धा मुंढेंनी सांगितलं आहे. की बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते. ते पण अलाउड नाही अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. जे फूड ग्रेड मटेरियल नाही आणि अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे.